कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यांचा गैरसमज झाला होता की माझं याआधी कधीच लग्न झालेलंच नाहीये आणि म्हणून त्यांनी त्यांच्या हातातली बांगडी माझ्या हातात घातली. त्यांना मला त्यांची सून करून घ्यायचं होतं. पण मग त्यांना कळलं की बनी माझा मुलगा आहे आणि माझा डिव्होर्स झालाय. आई बाबा तुम्ही इथे काय करताय? चला ना, मला चेनू म्हणून गिफ्ट द्यायचे आहेत. बनी, आम्ही महत्वाचं बोलतोय, नंतर ये. हा, गिफ्ट देण्यापेक्षा अजून काय महत्वाचं आहे? चला ना, मी स्वतः त्यांच्यासाठी गिफ्ट सिलेक्ट केलंय. आता सर्वांच्या गिफ्ट मध्ये ते हरवून जायला नको ना. चल ना, चल ना. बनी तुम्ही प्लीज काळजी करू नका. विशाखा मावशी जरी आईची जुनी मैत्रीण असली तरी तिचा स्वभाव आम्हाला चांगलाच माहिती आहे. आणि त्यांना जरी काही गैरसमज झाला असेल तर आय एम शुअर तो दूर झालाय. कारण नाहीतर इतक्या लोकांसमोर त्यांनी तुमचं एवढं कौतुक केलंच नसतं. विशाखा मावशी सहसा कोणाचं कौतुक करत नाही. आणि मुळात त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काही गैरसमज जरी असले तरी आमचं तुमच्याबद्दलचं मत बदलणार नाही. चल ना. ऐका, तुम्ही प्लीज निश्चिंत राहा, काही टेन्शन घेऊ नका. पण हॅपी बर्थडे थँक्यू. चिरू मनू, किती गोड दिसताय. हॅपी बर्थडे चिनू मनू. थँक्यू. मला माहितीये तुम्ही सतत फोनवर गेम खेळत असतात, सतत टाइमपास करत असतात. पण तुला कसं कळलं की आम्ही मोबाईलवरती असतो ते? कारण की मी आणि आई जेव्हा पण बाबाला फोन करतो तेव्हा तुम्हीच फोन उचलतात. मग ही तुमची बॅड हॅबिट सोडवण्यासाठी मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. थँक्यू. मनू, हे तुझ्यासाठी. चिनू, हे तुझ्यासाठी. हे बघा, आता मी इकडे येणार ना राहिला. मग आपण एक साथ खेळूया, एक साथ कलरिंग करूया. चालेल? चांगलं गिफ्ट शोधलंय बनी. काय रे, काय ग? काय चाललं होतं? हा? चाललं काय होतं? विशाखा आणि तिची मुलगी, त्यांच्याबरोबर एकदम घनिष्ठ संबंध आहेत वाटतं तुझे. म्हणजे मैत्रीणच आहे की आणखीन काही? नाही, अगदी बाहेरपर्यंत सोडायला आलातच म्हणून विचारलं रे. हा, काय बोल ना. तुला बरं माहिती. म्हणजे घरात सगळीकडे लक्ष असतं माझं. माझ्यापासून नाही लपवू शकणार तू काही. बोल ना. काय लपवत होतास? सांग ना. त्यात लपवायचं काय आत्या? सगळ्यांसमोर गेलो ना मी सोडायला. लपवायचं काय त्यात? हो, माझ्यासमोर नाही चालणार आहे आगाऊपणा. मी बघितलं ना कशा मिठ्या मारत होत्या तुम्ही एकमेकांना. आणि ती सगळ्यांसमोर. आवडली आहे ना तुला ती तनया? ओ सॉरी, तनया तुला आवडली आहे ना? सांग. अखिल काका, थँक्यू. हा, आईने तुला थँक्यू सांगितलंय विशाखा आजीला बाहेर सोडायला आल्याबद्दल.
अवनीनी सांगितलं? खरं सांग. हो ग, ते ना डिनर न करताच चालले होते ना, म्हणून आईनेच अखिल काकाला बाहेर पाठवलं होतं. सगळं ओके आहे का बघायला. ओके ना सगळं? हा म्हणजे सकाळपासून मी आईने सांगितलेली वहिनीने सांगितलेली कामं करतोय. मग ए चल चल, आईने तुला अजून एक काम सांगितलं. चल 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 पटकन चल 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 चल. आकाशराव, कार्यक्रम खूपच छान झाला आणि तुमची जंगल थीम केवळ अप्रतिम. अर्थात तुमचा हातखंडा आहे त्यात. खूप छान झालं पण सगळं. थँक्यू. आकाशराव, एक मिनिटात आलं. काका तुम्हाला सरबत आणते थांबा. बाकी कशाला नको अहो, आता. आणते. सुशीला, आणखी काही घडायच्यात आपल्याला इथून निघायला हवं. उशीला सांग, आपण निघतोय म्हणून. सांगते. बघितली ना माझ्या आईची कला, जोडली की नाही बाहुली. आता या बाहुलीशी नीट खेळायचं, भांडायचं नाही. बनी दोघींना शिस्त लावणार आहे. असू, चला निघूया. हे काय लगेच निघताय? बर्थडे मुळे तुमच्याशी नीट धड बोलताही आलं नाहीये. थांबले असताना. नाही, येऊ ना परत गप्पा मारायला, पण आता निघायला हवं. चल बनी. आई 2 मिनिट. मायनी किचन. हा इकडे. काही हवंय का? हो. ये मी दाखवते. वसुंधरा, काय हवंय मला सांग, मी देते. मीठ? अगं बाई, पण तुला कसं लगेच मिळालं ग? नाही म्हणजे जशी काय तू या किचन मध्ये या आधी पण वावरलीयस, असं पहिल्या झटक्यात मीठ काढलंस आणि आता मोहरी सुद्धा. वा, या किचन मध्ये तू इतकी रुळलीयस हे बघून मला असं वाटतंय की आता लग्नानंतर काही खरं नाही. असं काही नाहीये. खरं तर मीठ आणि मोहरी साधारणपणे बायका किचन मध्ये कुठे ठेवतात हे प्रत्येक बाईला माहीतच असतं की. मोहरी मिसळण्याच्या भांड्यात असतात आणि मीठ मातीच्या, त्यामुळे सादळत नाही ना ते. सुग्रणेस तर नाही, आई आहे. स्वयंपाक करायला आधी आवडत नव्हतं मला, इंटरेस्टही नव्हता फार, पण मग बनीच्या आवडीनिवडी पुरवता शिकले सगळं. पण खरी कसरत चिनू-मनूच्या आवडीनिवडी पुरवणं आहे बाबा. त्यांना पास्ता आवडतो पण त्याच्यामध्ये सॉस आवडत, आणि राईस बॉल्स हवे असतात पण त्याच्यामध्ये बटाटा लागतो. अशा एक फरमाईशी असतात. लग्न करून आलीस ना की मग समजेल तुला. सगळे का घाबरता एवढं त्यांना? एवढ्याशाच तर आहेत दोघी. एवढ्याशा? समजेल तुला पण. अगं पण करतेस काय, मला ते तरी अगं सांग तर, काय करतेस? भास्कर दादा, तो सोफा इथे आणून ठेवा ना प्लीज. अगं नाही, म्हणजे गिफ्ट दिलंस ना, मग हे काय वेगळं? आई, वेगळं काहीच नाहीये, फक्त दुष्ट काढायची मुलींची. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.